संमेलनाध्यक्षा पौर्णिमाताई, कार्यक्रमाच्यो अध्यक्षा आणि शिवड्याचे सरपंच लतिका रेडकर, विनय सौदागर, आजच्या ज्या संपूर्ण हे जो एक माहोल तयार केलं त्याचे प्रमुख एक आयोजक विनय सौदागर आणि सगळे आपण मान्यवर नावा घेत बसले नाही, खूप उशीर झाला. मुंबई काव्यसंग्रहाबद्दल मी बोलते आहे. त्याच्या आधी मी थोडा अल्पाक्षरी काव्य याच्याबद्दल 2-3 मिनिटं की 10 मिनिटं माझी अल्पाक्षरी काव्य याच्याबद्दल 2-3 मिनिटं 6-7 मिनिटं काही मोजक्या मुंबईबद्दल मी तुमच्याशी संवाद साधतो. हायकू प्रकाराबद्दल विनयजी बोलले. शिरीष पहिली तो मराठीत आणलं. त्यांचे एक हायकू खूप प्रसिद्ध हायकू सुरुवातीत सांगते आहे ती मराठीत असते, मराठी भाषा. नको रे धरू चिमटीत फुलपाखराचं नाजूक अंग दुखतोय पंखावरना रंग. म्हणजे फुलपाखर आधी किती नाजूक असतं, पंख किती नाजूक, पण त्या पंखावरचा रंग दुखतोय ही अतिशय तरल सटल अशी भावना या आहेत. तीन ओळी तरी कुठल्या ओळी कशाला म्हणायची, ओळी पण नाही, वाक्यांश आहेत ती. ह्या अशा ताकद अल्पाक्षर बहुसारण असं म्हटलेलं आहे. कमीत कमी शब्दामध्ये जास्तीत जास्त सार द्यायचे आणि त्याला अल्पाक्षरी साहित्य म्हणतात. आणि तोच हा प्रकार विनयजीने आपल्या मालवणीतून इकडे आणलेला असा. आता कविता म्हटला ना की म्हणजे साहित्य संमेलनात सगळ्यात जर कोण कवी असतील तर माफ करा, म्हणजे पाठवे कवयित्री असतात, पण सगळ्यात भीतीदायक सत्र असतात तर कवी संमेलन. कारण आता वृत्तबद्ध कविता लिहिण्याचा प्रमाण अत्यंत मुक्तछंदच असायचा, परंतु त्या छंदाचा अतिरेक झालेला असा आणि जो उठता तो कार्यक्रमाच्या पाऱ्यावर लिहून काढता समोर बसलेले आपली कविता म्हणून झाली की सुबाला गेलो तो. तर त्यामुळे कवी संमेलनात किंवा कविता ह्या विषयाबद्दल थोडेसे रसिक घाबरून दचकून असतात. त्यामुळे आता अखिल भारतीय संमेलनात कवी कट्टा नावाचा प्रकार सुरू झाला. म्हणजे तो कट्टो असता चालू असतात, येतात म्हणतात चालू असतं, काय मजा असतात. त्यांना दिल्ली संमेलनात सगळ्यांनी अंदाज सगळ्यांची. तर मुक्तछंदाचा अतिवापर आणि गैरवापर हे टाळण्यासाठी ही सुद्धा हो एक छंदच नाही. म्हणजे रुबाई ही उर्दू साहित्यातली खूप महत्त्वाची असं प्रकार असतात. आपल्याकडे सुद्धा खूप जुन्या काळापासून अभंग, ओवी, दोहे, शेर हे सगळे अल्पाक्षरीच असतात, 2-2 ओळीतच असतात सगळं. आणि त्या विषयाने सगळा मांडत सुद्धा मांडलेला असतात सगळं. तर हे 2-3 त्या ह्याच्यासाठी उदाहरणं 2-3 देत आहे. संत मीराबाईचं एक दोहा असा मीराबाई असं म्हणजे कमीत कमी शब्दात किती जास्त सांगू शकतो आपण त्याच्यासाठी मुद्दा मी सिच्युएशन अशी असा की प्रेयसी आपल्या प्रियकराची वाट बघतात, तो येणार नाही आणि वाट बघून ती थांबून ती मरतात शेवटी आणि तिचा कड्यावर पडलेला असतात आणि कावळं येतात. तर कावळ्याचं खाद्य असतं, प्रेयसीला कावळ्याचं खाद्य असतं. त्यावेळी तो ती प्रेयसी म्हणतात अशी ती प्रेयसी कागा म्हणजे कावळ्या, कागा सबकुच्छ खैयो, कावळ्या तो संपूर्ण खातच नाही म्हणजे कावळ्याच खातात, कावळा तर खातो ना. कागा सबकुच्छ खैयो चुन चुन खैयो मास, निवडून नैना मत खैयो रही पिया मिलती. दोन ओळीमध्ये तत्वज्ञान एवढं सांगून गेलं. म्हणजे ही ताकद ह्या छोट्या अल्पाक्षरी साहित्याची अगदी 10-12-15 प्रकरणाची कादंबरी सांगू शकायचं ना, हे 2 ओळी तत्वज्ञान सांगून जातात. त्याच्यानंतर सिनेमा पण निघाला. कबीराचे तर दोहे तर अप्रतिमच. म्हणजे कबीर म्हणतात कबीरा कडा हजार में ये दुकाठी हा, दुकाठी म्हणजे लघु म्हणजे आग म्हणजे मशाल. कबीर मशाल घेऊन बाजारात उभा असतात. कबीरा कडा बाजार में लिए दुकाठी हात, जो घर फुंके आपण चलो हमारे साथ. आपल्या घरात चूड लावण्याची तयारी असा तिने माझ्यावर येतो. ही ताकद तुला 2 ओळींची ताकद त्यांच्याकडे येत नाही थोडा. परत कबीर म्हणता बुरा जो देखन मैं चला, मका वाईट काय असतात का शोधूचा होता. कसे वाईट लोक कसे असतं
मला माहीत नाही होते, पण मी शोधून गेलं. बुरा 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 जो देखन नाही चला, बुरा न मी दिया कोण, मिळालाच नाही, वाईट माणूसच मिळाला. पुढे काय, जो दिल खोजा अपना मुझे से बुरा नको. माझ्या अंतराच्या जगावर बघितलं त्याला असं की माझे एक वाईट कोणच नाही. ही स्वतःची एक आत्मपरीक्षण वगैरे करतात. एक खूप छान राजस्थानमध्ये मला एक लोक म्हणजे हीर रांझा जोडी तुमचा प्रसिद्ध असा म्हणजे त्याच्यामध्ये आदर्श जोडी मानली जाते. तर हीर आणि रांझा ही प्रेयसी आणि रांझा तो हे असतात गुराखी असतात, गुराखी दुसरं असतात. तर ती रांझा म्हणतात, हीर म्हणतात एका वयामध्ये, रांझा ढुंडन मैचली, रांझाला शोधायला मी निघालेली आहे. रांझा ढुंडन मैचली, रांझा मिलिया नाही. कुठे गेला, कुठे घर गेलो, कोण मिळालंच नाही रांझा. रांझा ढुंडन मैचली, रांझा मिलिया नाही. रब मिलिया, रब म्हणजे परमेश्वर. रांझा शोधता शोधता मला देव मिळालो. पुढे ती काय सांगता, रब रांझे वर्धा नाही. त्या देवाला माझ्या रांझाची काही सर नाही. रांझा ढुंडन मैचली, रांझा मिलिया नाही. रब मिलिया, रब रांझे वर्धा नाही. म्हणजे त्याच्यामध्ये. आणि मला शिकवलं शाळेमध्ये वसंत सावंत सरांनी. सावंत आम्ही 1981 साली बी ए केलं. वसंत सावंत आम्ही 3 विद्यार्थी होतो. मी आर के सावंत माझगावचा आणि हा इतर व्यक्तीचा महादेव गावकर, 3 जणच आम्ही होतो. 3घांचा वर्ग आणि 6 प्राध्यापक विचित्र काही. म्हणजे आमचे वसंत सावंत सर आम्हाला तळ्याच्या काठावर आमचा वर्ग घ्यायचे. ते मस्त छान चालायचे सगळं. तर त्यांची एक प्रसिद्ध कविता या ठिकाणी मी तुम्हाला सांगतो. एक मुलगी समोरून गुणगुणत गुणगुणत येते आहे. एक मुलगी समोरून गुणगुणत गुणगुणत येते आहे. तिला कसे सांगू तुझे माझे नाते आहे. ही सावंत सरांची कविता आहे. म्हणजे 1-2 ओळीमध्ये त्याने एक मोठी कविताच त्या ठिकाणी लिहून काढलेली आहे. तर कमीत कमी शब्दात अधिकाधिक आशय सांगणारी, मात्र यासाठी प्रचंड प्रतिभा लागते. म्हणजे शब्दाला इकडे तिकडे जोडून काही चालत नाही. आणि सौदागरांनी हा जो काव्य प्रकार ह्याच्यामध्ये रुबाईचा हाताळलेला आहे, त्याला ते मालवणीतले असते म्हणजे मुंबाई असं म्हणतात. तर त्याच्यावर त्याच्या तांत्रिक बाजूवर त्यांनी फार भर दिलेला नाही. म्हणजे ते यमक असलं पाहिजे, पहिल्याच्या विधान असलं पाहिजे वगैरे, ते ठीक आहे, ते पाळलं आहे त्यांनी. पण ते फार भर न देता त्यांनी ताल, त्यातला ताल आणि त्याचा अर्थ ह्याच्यावर खूप भर दिलेला आहे. म्हणजे सगळ्या अर्थपूर्ण आणि तालमय अशा सगळ्या मुंबाया झालेल्या आहेत. ह्या संग्रहामध्ये 155 मुंबाया आहेत. आणि त्याच्यामध्ये वैविध्य एवढं आहे, मला मी थक्क झालो ते सगळ्या वाचल्यानंतर. म्हणजे जसं हायकू म्हटल्यानंतर एक निसर्ग आणि हायकू हे नातं आहे. शिरीषताईंनी कावळ्यावर 150 हायकू लिहिलेले आहेत. कावळ्यावर पहिली त्यांची हायकू कावळ्यावरच होती. कावळ्या येतो त्यांच्या व्यक्तीमध्ये कविता हायकू करतात आणि मग ते कावळ्यांचा मित्र होतो आणि ते 150 हायकू कावळ्यावर आहेत. तर त्याच्यामध्ये निष्ठील आहे, विनोदी अशा, नंतर आध्यात्मिक आहे, गंभीर आहे, जीवनाचं तत्वज्ञान सांगणारे आहे आणि काही चित्र डोळे उघडणारे आहेत. अशा वेगवेगळ्या प्रकारच्या मुंबाया त्यांनी याच्यामध्ये दिलेल्या आहेत. पहिली मी त्यांची तुम्हाला जे 5-6 पुस्तकं निवडत, माझी ते गमछान झाले निवडताना. कारण आपण किनाऱ्यावर गेलो की ते शंख गोळा करतो ना, तर ते सगळे छान असतात. आणि आपल्याला घ्यायचे असतात किती नेणार आपण, उजळभर नेणार, तर ते कसे निवडायचे, मग ते निवडताना खूप पंचायती होती. तर पण शेवटी आपण त्यातल्याच काहीतरी त्याच्यात चांगल्या निवडतो. त्याच्यामुळे 4-5 मुंबाईचा उल्लेख करून ठेवणार आहे. तर पहिली जी आहे ती बऱ्यापैकी निष्ठील आणि विनोदी अशी आहे. सकाळी सकाळी उठाचा जमाना. सकाळी सकाळी उठाचा जमाना, फुगाचा गिळाचा तरीही खपाना. गळेसार काळो कसोरे गळ्यांनी, गळेसार काळो कसोरे गळ्यांनी, बरासा खुळा और माका गमाना. म्हणजे एका विशिष्ट वयामध्ये प्रत्येकाची इच्छा असते की एखादा थोडासा अटपटाचा त्यांच्या कॉलेज जीवनात एखादी दुसरी जखम या ठिकाणी पाणी असतात. आता ह्या निष्ठील मोबाईल मी एका थोड्या गंभीर आणि तत्वज्ञान सांगणारा मोबाईलचे तत्वज्ञान कसे दिले नाही. आपण ज्यावेळी विचार करतो त्यावेळी पृथ्वीवरचा प्रत्येक मनुष्य हा प्रश्न पडतात. फार प्राचीन परंपरा, कोहम कुठं आहे, आता मी कोण, कुठून आलो, इथलं माझा कार्यभार समजायचं मी कुठे जाणार आहे, इथे येण्याचं माझं काय प्रयोजन काय, म्हणजे पृथ्वीवर येण्याचं प्रयोजन काय, हा प्रश्न प्रत्येकाला पडतो.
आणि तसाच प्रश्न पडतो की हा जो विश्वाचा पसार आहे हा कुणी मांडला. प्रत्येकानं आपापल्या परीने याचा अर्थ लावण्याचा अभ्यास करण्याचा प्रयत्न करतो आणि त्याची उत्तर काही अजून मिळत नाही. वेदाने सुद्धा न येतील म्हणून सांगितलं, म्हणजे हे पण नाही आणि हे पण नाही, काय ते नाही वेदाने. म्हणजे अशा प्रकारे हा पसार कुणी मांडला, आपण इथे का आलो, अशा प्रकारचा जो एक प्रश्न आहे. आणि ह्या प्रश्नाच्या शोधात म्हणजे जेवढं खोलात जाल ना तेवढं ते जटिल होत जातं, ते कठीण होत जातं. असा हा एक आध्यात्मिक विषय आहे. आपल्याकडे जी उपनिषद 108 उपनिषद प्रमुख आहेत, त्याच्यामध्ये 8 एकूण 108 आहेत, ते 8 प्रमुख उपनिषद आहेत. त्याच्यामध्ये ईशोपनिषद ईशावास्य उपनिषद नावाचे उपनिषद आहे, ते अत्यंत महत्त्वाचं आहे. ईशावास्य म्हणजे सुरुवात आहे ईश्वराने वापरला आहे. तर त्याच्यामध्ये सुद्धा हाच मला संदर्भ मिळाला. म्हणजे त्याचं एक त्यांचं लिखाण जे आहे हे केवळ मनोरंजक किंवा शब्दांची कसरत करणारं नाही आहे, तर ते त्याच्यामध्ये वेगळा अर्थ लपलेला आहे. तो हे जे ईशावास्य उपनिषद आहे त्याच्यामध्ये जो 9वी ऋचा आहे त्याच्यामध्ये ते वाचत नाही मिळाला. अज्ञान हे माणसाला अंधकारात ढकलतं, साहजिक आहे. परंतु हे उपनिषद सांगतं की अज्ञान अंधाराच्या सागरात ढकलतं, पण ज्ञान हे महाअंधकाराच्या महासागरात ढकलतं. ते विसंगती वाटते आपल्याला, बरोबर. परंतु का, तर ज्यावेळी तुम्ही ह्या सगळ्या प्रश्नांचा शोध घ्यायला जाता त्यावेळी आपल्याला काहीच कळत नाही. हे ज्यावेळी तुम्हाला समजत जातं, जेवढं तुम्ही ज्ञान मिळवाल तेवढं आपलं लक्षात येतं की मला काहीच कळलेलं नाही, मी अगदी अनपढ आहे, अशिक्षित आहे असं कळत जातं. आणि त्यामुळे असं ही याची या सगळ्याच्या आपण काहीच जाणत नाही, हे ज्याला जो जाणतो तो खरा ज्ञानी असतो असं म्हटलेलं आहे. हे बात नाही घडण्याची असं जे जो आहे. तर ह्या संदर्भात मला मिळालं की मुंबई तुम्हाला वाचून दाखवतो. सुधाकर लिहितात, कसो रे असो ह्यो जगाचो पसारो, कसो रे असो ह्यो जगाचो पसारो, खडे सून सोडता ढगाचो घसारो. खडे सून सोडता ढगाचो घसारो. मला घसारो शब्द खूप आवडला. कसा नेमक्या या घडाता कळाना, कसा नेमक्या या घडाता कळाना, जरासा कळाला तरी घोळस आलं. म्हणजे कळायला लागलं की ते काय ते न कळलेलंच ते काय झाले. बरं, असे अत्यंत गंभीर तत्वचिंतक मोबाईल म्हणजे अज्ञानात एक मोठं सुख असतं असं आपल्याकडे म्हणतात ना, ते बरं, ते खरं अज्ञानी सुखी, ज्ञान जरा प्रॉब्लेम. तर दुसरी एक जी त्यांची निसर्गाच्या जवळ जाणारी एक मोबाईल तुम्हाला सांगतो. ग्रीष्मामध्ये टंचाई असते, सगळं पाणी बंद झालेलं असतं, पाण्याची टंचाई असते, पावसाचे सगळेजण पक्षी प्राणी आतुरतेने वाट बघत असतात आणि म्हणूनच त्यांना आपण जीवन म्हणतो. आणि ऋग्वेदामध्ये सुद्धा एक जलसूक्त आहे, जलसूक्त आणि वरुणसूक्त पण आहे. ह्या सूक्तामध्येच ह्या जलदेवतेचीच प्रार्थना केलेली आहे. आणि सौदागरांची ही मुंबई वाचताना मला या जलसूक्तातील आणि वरुणसूक्तातील त्या ऋचा आठवल्या. ते असं म्हणतात पावसाला उद्देशून, तुझी वाट किती बघूची तरी रे, तुझी वाट किती बघूची तरी रे, सरी ओत बेगीन बावी भरी रे, सरी ओत बेगीन बावी भरी रे, मुके जीव तानेन बेजार झाले, मुके जीव तानेन बेजार झाले, भूमीचो ढगा लागी मेळो करावे, भूमीचो ढगा लागी मेळो करावे. ढगा म्हणजे ढगा लागी मेळो, किती सुंदर कल्पना आहे. मेळो आपण माणसांचा मेळो बोलतो, पण भूमीचो आणि ढगांचा मेळो करा असं ते अर्थ ते नाही.